शिरूर कासार तालुक्यातील पूरग्रस्तांची व्यथा, वेदना आणि डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती थेट सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मुंबईतील कीर्ती श्री काबरा फाउंडेशनपर्यंत पोहोचवली। एक हात मदतीचा, निर्धार माणुसकी जपण्याचा या ब्रीदाखाली संस्थेने क्षणाचाही विलंब न करता मदत कार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी या पूरग्रस्त शेतकऱ्यांना या ओल्या दुष्काळात मदत करत एक प्रकारे मायेची उबच दिली आहे। त्यांच्या या मायेच्या संकल्पामुळे शिरूर कासार येथील 300 पूरग्रस्त कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे किराणा साहित्य, जीवनावश्यक वस्तू, रोजच्या वापरासाठी आवश्यक कपडे तसेच पावसाने व पुराच्या पाण्यात शालेय साहित्य खराब झाल्याने 200हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, दप्तर, छत्री यासह शालेय किट वाटप करण्यात आले। या उपक्रमात कीर्ती काबरा फाउंडेशन सोबतच काही दानशूर व्यक्तींनीही मोठा हातभार लावला आहे। कीर्ती काबरा यांच्या दूरगामी विचारसरणीने व नेतृत्व गुणांनी अनेक समाज कल्याण कार्यक्रम देशभर राबवले जात आहेत। 14, 15, 16 सप्टेंबर आणि 21 आणि 22 सप्टेंबर या 5 दिवसांमध्ये जो पाऊस पडला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना, ओढ्यांना पूर आले। अनेक ठिकाणी त्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं, शेतजमिनी खरडून गेल्या, काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलं। नदीच्या मदतीची गरज होती, तर त्या अनुषंगाने आपल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये निरंजन सेवाभावी संस्था आहे, त्यांच्या वतीने दोन्ही तिन्ही गोष्टींचा ताळमेळ घातलेला एक रेशनचं किट पण दिलेलं आहे। सोबत जे आपले कपडे असतात अंतरायचे, पांघरायचे आणि मुलांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्य, म्हणजे की जिथं आपल्याला एक चांगल्या पद्धतीची मदत देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। सेवाभावी दृष्टिकोनातून ही मदत देण्याचं काम केलेलं आहे। मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। तसेच निरंजन सेवाभावी संस्था अशा देखील संस्था आहेत, यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत करत आहेत। हे पण खूप उल्लेखनीय कामगिरी आहे त्यांची, त्याबद्दल पण त्यांचे कौतुक करण्याजोगे कमीच आहे। तसेच काही आपल्या शिरूर भागात व्यापाराचे पण खूप नुकसान झालेले आहे। काही निरंजन सेवाभावी संस्था यांचे मनापासून आभार। माझे नाव प्रिशा बाबासाहेब वनवे, मी आता 2री मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव एकलव्य विद्यालय शिरूर कासार। आमच्या गावात भरपूर पाणी शिरले आहे, त्याबद्दल आम्हाला सर्वांनी थोडीशी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते। थँक्यू। नमस्कार, मी श्रुती सुपेकर, इयत्ता 5वी मध्ये शिकते। मी आमच्या घरात सिंदफणा नदी, त्यातून आमच्या घरातील साहित्य वाहून गेले व आमच्याकडे 3 कोंबड्यांचे शेड होते, त्याच्यातील 1200 कोंबड्या वाहून गेल्या आणि पुस्तकं, वह्या ते आम्हाला सिद्धेश्वर मंदिरात बोलून ते दिल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद। पुणे निरंजन सेवा संस्था यांनी मला दप्तर, वह्या, पुस्तके, कलर, डब्बा ते सगळं दिलं आहे, त्याला माझं। हा पूरग्रस्तांना दिलासा देणारा उपक्रम तोही नेहमी पावसाचा दुष्काळ असणाऱ्या मराठवाड्यातील शिरूर कासार तालुक्यातील महाप्रलयकारी पावसाने पूर येऊन शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाले। अशा पूरग्रस्त शेतकरी कुटुंबे अगदी दिवाळीच्या तोंडावर हतबल झाली आहेत। मात्र निरंजन सेवाभावी संस्था आणि कीर्ती काबरा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून या कुटुंबांची दिवाळी ही गोड व्हावी या भावनेतून ही मदत केली आहे। शिरूर कासार तालुक्यात अवकाळी पावसाने घडलेल्या महापूर अजूनही डोळ्यासमोर उभा आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सिंदफणा नदीसह परिसरातील सर्व नद्यांना प्रलयकारी पूर आला। शेकडो कुटुंबांचे संसार वाहून गेले, घरगुती साहित्य मातीमोल झाले, शेतकऱ्यांची पिके पाण्यात गाडली गेली, पाळीव जनावरे वाहून गेली, विद्यार्थ्यांचे पुस्तके, दप्तर, गणवेश वाहून गेल्याने त्यांच्या शिक्षणावर संकट कोसळले। ही दुर्दैवी परिस्थिती समजताच पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्था तात्काळ पुढे सरसावली। मी बापूराव हरिभाऊ जाधव इथल रहिवासी असून त्या दिवशी रात्री भरपूर पाऊस झाला, असं दगड फेकल्यासारखं पत्र्यावर पाणी
वाहू लागलं, खाली किती वर किती आम्हाला आवाजाने काही सुद्धा समजत नव्हतं. नंतर 2-3 तासांनी बेफान पाणी असं आलं की आम्हाला ते आमच्या घरातून कुठं जावा का कुठं कसं निघावा हे सुद्धा आम्हाला कळाना. एक वस्तू वाहून गेल्या, आम्हाला निघायला सुद्धा सुधराना. आम्ही बाजावर सुद्धा काही पसारा वाचन या हेतूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही नवरा बायको या पुरामधून कसे निघलो ते आमच्या आत्म्याला माहीत. जोपर्यंत ईश्वराची कृपा होते म्हणून आम्ही वाचलो. आमचं एक ताट तांब्या सगळं संसार जसजसा वाहून गेला आणि आम्ही उघड्यावरती दुसऱ्याच्या घरामध्ये जेवण केले आणि लोकांनी मदत दिली, याच्याबद्दल आम्ही आभार आहे. नमस्कार, माझे नाव प्रिया बाबासाहेब बोनवे आहे आणि आमच्या सर्वांसाठी जे JS सरांनी आणि श्री कीर्तिश्री या फाउंडेशननी जे चांगला कार्यक्रम राबवलेला आहे, कारण की सिंदफणा नदीच्या किनाऱ्यावरती सर्व काही शेतकऱ्यांचे, धंद्यावाल्यांचे दुकानं, शेती, सोलर पंप असतील, कोणाच्या मोटरी बिटरी पूर्ण वाहून गेलेलं आहे. दुकानं पण पूर्ण पाण्याखाली आहेत आणि बरंचसं काही नुकसान, आमच्या लेकरांचे पूर्ण दप्तर बिप्तर सगळे वाहून गेलेले आहेत. आणि असं म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे, त्यातून फाउंडेशनने एवढं चांगलं काम केलं आहे. हे चांगला कार्यक्रम राबवलेला आहे आणि सर्वांचे धन्यवाद मनापासून की आम्हाला ही जी तुम्ही छोटेखानी मदत केलेली आहे. सर्व शिरूर तालुक्यात कडून आभार व्यक्त करतो आम्ही सर्व ग्रामस्थ.